बीड कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली। महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जातंय, मात्र त्याबाबत कारागृह प्रशासनाकडून काही माहिती समोर आलेली नाही। मात्र विषय चर्चेचा ठरतोय तो हे गीते आणि आठवले नेमके आहेत तरी कोण, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। वाल्मिक कराड म्हणजे कपाळावर चंदनाचा गंध, पायात चप्पल नाही, कायम हातात 2 मोबाईल, तर दुसरीकडे नाव येतं ते म्हणजे बबन गीते यांचं। दाढी वाढलेली, कपाळावर चंद आणि कुंकुवाचा गंध। कराड चप्पल घालत नाही आणि गीते दाढी करत नाही। विचारलं तर स्थानिक लोक सांगतात यांनी दोघांनी शपथ घेतली आहे ती एकमेकांना संपवायची, त्यामुळेच एक जण चप्पल घालत नाही तर दुसरा दाढी करत नाही। बापू आंधळे यांच्या हत्येत बबन गीते याचं नाव घेतलं जातंय, तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं देखील नाव घेतलं जातंय। त्यामुळे सध्या ही दोनही नावं महाराष्ट्रभर चर्चेत आहेत। परंतु मागं वळून पाहिलं तर दोघेही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीतले। बबन गीते हे गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या भगवान सेनेच्या माध्यमातून काम करत होते। गोपीनाथ मुंडे बाहेर सर्वत्र फिरत असले तरी स्थानिकाचं सगळं काम बबन गीतेच पाहतात। मात्र पुढच्या काळात बबन गीते आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मतभेद झाले। धनंजय मुंडे यांनाही वाटत होतं बबन गीते आपल्याकडे असला पाहिजे, मात्र त्याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्याशी गीतेचे मतभेद झाले असल्याने हा योग जुळून येणे आणि गीते राष्ट्रवादीत सामील झाले। मात्र काही दिवसातच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि गीते यांच्यामध्ये भांडणे झाले। त्यानंतर बबन गीते काही काळ राजकारणापासून दूर देखील राहिले। पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली। मग बबन गीते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। मात्र जून 2024 मध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळे झाडून हत्या झाली आणि त्या प्रकरणातच बबन गीतेवरती आरोप देखील झाले। दुसरा विषय येतो तो म्हणजे वाल्मिक कराड। तो कॉलेज शिक्षणासाठी परळीत आला होता। भगवान बाबा गणेश मंडळ त्याने स्थापन केलं। त्याच्या माध्यमातून तो गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात देखील गेला। त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास मिळवला आणि परळीतच त्याने चांगला जम देखील बसवला। मात्र त्याच काळात तो गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याही संपर्कात आला। ओघानेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचेही चांगले सूत जुळून आले। 2001 मध्ये वाल्मिक कराड परळी नगर परिषदेमध्ये नगरसेवक झाला आणि पुढे याच निवडणुकांवरून गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कुठेतरी ताणले गेले। नगर परिषदेत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना मात दिली होती। पुढे धनंजय मुंडे यांचं राजकीय वजन हे वाढतच गेलं। तसंच वाल्मिक कराडांचेही परळीत वजन वाढत होतं। मात्र बबन गीते आणि कराडांचं खटकलं तर 2019 ला गीतेने धनंजय मुंडेंचं काम केलं। मुंडे पहिल्यांदाच विधानसभेचे आमदारही झाले, पुढे मंत्रीही झाले आणि याच काळात गीतेने पंचायत समितीची निवडणूक देखील लढवली। यामध्ये बबन गीतेची पत्नी उर्मिला गीते पंचायत समितीत निवडून आल्या। परंतु काही काळातच गीते आणि धनंजय मुंडे यांच्या गटामध्ये खटके उडायला लागले। नाराज गटाने गीतेच्या बायको विरोधात अविश्वास ठराव आणला आणि तो पारित देखील झाला। त्याच काळात एका प्रकरणात गीतेला तुरुंगातही जावं लागलं होतं। पुढे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेमुळेच आपल्या बायकोचं पद गेलं, आपल्यालाही तुरुंगात जावं लागलं, हा राग कुठेतरी गीतेच्या मनात होता। जेव्हा गीते तुरुंगातून बाहेर आला तेव्हा गीतेने निश्चय केला की धनंजय मुंडेचं राजकारण संपवणार आणि वाल्मिक कराडला संपवणार। त्याच कारणास्तव गीते दाढी करत नाही असंही बोललं जातं। तर वाल्मिक कराडने का चप्पल सोडली असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता। त्यावर कराडने सांगितलं, माझा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय। आम्ही तिरुपती बालाजीच्या दारात असताना मुलाचा फोन आला की माझं सिलेक्शन थोडक्यात हुकलं। त्यावर मी ठरवलं होतं की मुलाचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही। यामध्ये गीतेचा आणि याचा काही संबंध नाही। मात्र बीडमधील स्थानिक पत्रकार आणि नागरिक सांगतात की या दोघांचं स्थानिक निवडणुका ते राज्य पातळीवरील निवडणुकांमध्ये चांगलंच लागून असतं। परळी विधानसभेला धनंजय मुंडेंना गीते आव्हान देईल अशी चर्चा होती। मात्र त्या अगोदरच आंधळे नावाच्या सरपंचाचा गोळ्या घालून खून झाल्याने निवडणुकीच्या रिंगणातून गीते बाहेर पडले, तर धनंजय मुंडे लाखाच्या फरकाने निवडून देखील आले। त्यावेळी गीतेवरती कराड भारी पडल्याची देखील चर्चा आली। आता पुन्हा एकदा हा विषय समोर आल्याने पुढचा नवा अंक कुठला असा प्रश्न निर्माण झाला आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।